नमस्कार शेतकरी मित्रांनो, ITC मार्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी FA किशोर माळी आज तुम्हाला नॅनो युरिया आणि नॅनो DAP याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। याचा वापर नेमका शेतकऱ्याने कोणत्या परिस्थितीमध्ये करायचा किंवा याची वापर करताना कोणती काळजी घ्यायची याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, नॅनो DAP आणि नॅनो युरिया हा एक शेतीवरील जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जो होणारा खर्च आहे रासायनिक खतावर तो त्याचा कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। नॅनो युरिया किंवा नॅनो DAP हा शेतीवरील खर्चामध्ये जास्तीत जास्त काटकसर कशी करून जास्तीत जास्त उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल याविषयी या खताचा वापर आपण करू शकतो। नॅनो युरिया किंवा नॅनो DAP चा जर सर्वात पद्धतीने जर विचार करायचा म्हणलं तर पिकाचं उत्पादन याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं, पिकाला तजेलदारपणा येतो आणि नॅनो DAP हे किंवा नॅनो युरिया हे उभ्या पिकामध्ये फवारणी केली जाते। ज्यावेळेस पिकांची वाढ होते, पिकं उगवून येतात, त्यामध्ये याची फवारणी केली जाते। याच्यामध्ये घटकांचा जर विचार केला तर नॅनो DAP मध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस, नायट्रोजनचा विचार केला तर 18% नायट्रोजन असते आणि 46% फॉस्फरस असते। याचा वापर आपण सर्रासपणे पालवी फुटण्यासाठी, नवे पाणी फुटताना की याचा जर वापर करायचा म्हणलं तर 2 ते 4 ml प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी केली जाते। परंतु ही फवारणी कधी करायची तर त्या पिकाला फुले येण्याच्या अगोदर। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ITC मार्स ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा। धन्यवाद।